तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर मी इथं 3 टोमॅटो घेतलेले आहेत. छोटे मोठे असले तर 2 घेऊ शकता तुम्ही. कमी जास्त प्रमाण करायचं असेल तर एकही टोमॅटो घेऊ शकतात. तर चला, मी ते साहित्य काढून घेतलं होतं, नंतर कट करून घेतलं आणि नंतर ना मी हे कढईत पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती. बारीक गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे. कोमट पाणी झाल्याच्या नंतर मी हे टोमॅटो आणि 4 कांदे होते आपले, ते मी मस्तपैकी यामध्ये टाकून घेतलेले आहे. बारीक गॅसवरती 5 मिनटं होऊ दिलं, झाकण ठेवलं होतं कारण पटकन व्हावा म्हणून. आणि मग मी तोपर्यंत शेंगा निवडून घेतल्या. शेंगा निवडून स्वच्छ धुवून पुसून घेतल्या. नंतर खोबरं काढलं, लसण घेतला आणि ते थंड झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी पूर्णपैकी हे टाकून घेतलेलं आहे आणि त्याला थंड होऊ दिलं. 5 मिनटाच्या नंतर असे मस्त हे उकडून झालेले आहेत आणि आता मिक्सरला लावून घेते. मी पेस्ट बनवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. एवढी छान मस्तपैकी मी पेस्ट खूप छान बनवून घेतलेली आहे. आणि पेस्ट बनवून घेतल्याच्या नंतर ना बघा तुम्ही, इतकी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. जाड पेस्ट नाही ठेवायची. तर चला, इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे 3 पळ्या तेल. तर बघू शकता तुम्ही, हे मिश्रण मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मिश्रण साईडलाच ठेवायचं आणि बारीक गॅस ठेवायचा. तोपर्यंत मी सगळं आपलं जे मसाले होते ते काढून घ्यायचे. तर धनिया पावडर घेतलं, हळदी घेतली आणि ही आहे मिरची पावडर. तर तुम्ही बघू शकता, मिरची पावडर पण मी 4 चम्मच घेतलेले आहे, छोट्या चम्मचनं, मसाल्यातले चम्मचनी. आणि हे ना 4 चम्मच मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता 4-5 चम्मच घेतलेले आहे मी. तर चला, तुमच्या अनुसार तुम्ही मसाल्याचं कमी जास्त प्रमाण करू शकतात. तर चला, मस्तपैकी याला ना आता फ्राय करून घ्यायचं. अगोदर ना मी हे थोडंसं फ्राय करण्यासाठी, कारण एका साईडला ते गरम होतं आणि फ्राय करण्यासाठी एका साईडला थोडंसं कोमट याच्यामध्ये आपले मसाले छान फ्राय व्हावा म्हणून मी त्या साईडला फ्राय करून घेतले. नंतर फ्राय झाल्याच्या नंतर आपले मसाले ना खूप छान आपल्याला ह्यामध्ये फ्राय करायचे आहेत. तर बघा, ह्या मसाल्यांना फ्राय करता करता बारीक गॅसवरती करायचं. आजूबाजूला दिसतं का तुम्हाला, बिलकुलही करपलेलं नाही आहे. तर ह्या प्रमाणामध्ये आपल्याला करून घ्यायचं. आजूबाजूला तेल सोडल्याच्या नंतर मी ह्यामध्ये ना मस्त आपला जे गिरवी आहे ती तयार झालेली आहे. त्यामध्ये मग मी चवळीच्या शेंगा टाकून घेतलेल्या आहेत. चवळीच्या शेंगा कोणी म्हणतं त्याला, भरपूर काही त्याला नाव आहेत. तर चला, मी चवळीच्या शेंगाची भाजी केलेली आहे. साधी आणि सोपी आहे आणि टिफिनला द्यायला किंवा घरगुती भाजी खूप छान आहे आणि चटपटीत होती आणि लवकरही होती. तर चला, हे मिक्सरचं भांडं आहे. त्यानंतर मी मिक्स केल्याच्यानंतर 2 मिनटं झाकण ठेवून ती शेंग वाफेवरती छान होऊ दिली. त्यानंतर मी मिक्सर धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तर मिक्सरचं जेवढं मिश्रणचं पाणी होतं तेवढंच टाकून घेतलेलं आहे. परत मी त्याला 5 मिनटं ठेवलेलं आहे. 5 मिनटं बारीक गॅसवर ठेवल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही, इतकी छान भाजीला ना टेस्ट आलेली आहे. आणि माहिती आहे का तुम्हाला, खूप छान वास येत होता. तर तुम्ही नक्कीच ही करून बघा. खूप छान असा खमंग असा वास येतो आहे. तर चला, आता ना ह्यामध्ये मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे. तर चला, मीठ मी ह्यामध्ये ॲड केलं. तर मीठ ॲड केल्याच्यानंतर थोडंसं त्याला हलवून घेतलं, मिक्स पूर्णपैकी सगळ्या याच्यात मिक्स व्हावं म्हणून. तर चला, इतकी छान भाजी झालेली आहे ना, खमंग भाजी झालेली आहे. आणि ह्याच्यावर टाकून घेतलेला आहे मी हिरवा धनिया. तर बघू शकता तुम्ही, आपण धनिया म्हणू शकतो किंवा त्याला म्हणू शकतो आपण कोथिंबीर. तर चला, एवढी छान मस्त अशी भाजी बनवलेली आहे. तर चला, तुम्ही नक्कीच करून बघा. आणि मी आता ही सर्व करीत आहे. तर चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला, नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता, इतकी छान भाजी झालेली आहे ना. आणि तुम्हाला थोडा वेळ ठेवायची असेल घट्ट होण्यासाठी तर तुम्ही ठेवू शकतात. तर इतकी छान खमंग वास येत होता ना, खूप छान भाजी झालेली आहे. आणि तुम्ही ही भाजी नक्की करा, कारण साधी सोपी आहे आणि हे आपल्याकडे नेहमीच राहतात. तर चला, नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.